नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर नगर परिषद सन 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं क्रांतीसूर्य महात्माजींच्या पुतळ्याच्या समोर उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक, आता सर्वांचं नाव घेणार नाही, आमचे सर्व उमेदवार आणि सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी, प्रचाराच्या निमित्तानं आज उपस्थित आहात आणि समोर उपस्थित असले आमची मायबाप जनता. मला या जनतेला एक सांगायचं आहे की विरोधकांचा आज मुद्दा फक्त एकच आहे की माझं तिकीट, माझं पुनर्वसन आणि माझाच सगळं काय. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, परंतु समोरच्या उमेदवाराला ह्या पंढरपूरला येणारा निधी आणि निधीच्या माध्यमातून मिळणारा मलई एवढंच फक्त यांना दिसलेलं आहे. त्यांनी कोणताच विकासाचा मुद्दा घेतलेला नाही. मला एक सांगा, ज्या वेळेस जनता एखाद्या गोष्टीसाठी तरसती आणि तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही घरात बसलेला असताना घरात बसून म्हणता की दादा घरी नाहीत, दादा बाहेर मंगोड्यात गेलेत, आणि मंगोड्याचे लोक आले की दादा पंढरपूरला गेलेत. मग दादा गेले कुठं ही तुम्ही कधी सांगितलं का? एक आंदोलन केलेलं विरोधकाच्या उमेदवारांनी फक्त जनतेच्या स्वार्थासाठी कुठलं केलंय का? स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त इलेक्शन लागलं की धूळ दिसली, ह्यांना परत कचरा दिसला, ह्यांना फक्त स्वार्थ दिसला. मालक आजपर्यंत फक्त आम्ही त्यांच्यासाठी काम केलंय. काम करत असताना फक्त आम्हाला हे असं केलं बघ, ह्यांनी तसं केलं बघ, जा बघ जा त्याच्याकडे तू, एवढंच फक्त केलं. अरे पण शंकरचं घर चालायसाठी शंकरसाठी काय विकास कामं करतो का नाही, त्याचे काय बघतो का नाही, काय गोष्टी मला काही गोष्टी बघितलेल्या नाहीत. फक्त ना ती तुझ्या भागात जरा थोडं लक्ष घातलं आणि तुला त्रास द्यायची भूमिका परिचारकांनी घेतलेली आहे. बरं ठीक आहे, आम्ही मग म्हणायचं हा परिचारक वाईट आहे. हां, मराठ्यांना काय विरोधच करतात परिचारक मालक. आम्ही एवढंच आमचं फक्त चित्र निर्माण करून ठेवलं. परंतु तुम्ही विस्थापित नगर असेल, भगवान नगर असेल किंवा उपनगरातले भाग असतील, हे बघा किती विकास झाला आहे. बघा धूळ आहे का, धूळ आहे तुम्ही हे पण विचार करा. स्टेशन रोड VIP मार्ग आहे, त्याच्यामध्ये कंस्ट्रक्शनचं काम मला कंटिन्यू चालू आहे. एक काम झालं की दुसरं काम झालं की तिसरं काम चालू आहे. मग तिथली वाळू खडी डस्ट लोकांनी टाकायची कुठं? मग ते ऑटोमॅटिक रस्त्यावर येणार, त्याचं धूळ निर्माण होणार. त्याच्यानंतर सरगम चौक ते म्हणतात की ते तुम्ही लक्ष देत नाही अर्बन बँकेपर्यंत, तर तो आता ना नॅशनल हायवेकडे वर्ग झालेला रस्ता आहे, तिथं धूळ आहे, तिथं सगळं आहे. नगरपालिकेने एखादं काम जर करायचं असेल तर त्याला नॅशनल हायवेची परमिशन लागते. आणि ते आपल्याला माहीत आहे, जसं वन विभागाची जागा त्याची मंजुरी ही दिल्लीतून येते, त्याच पद्धतीने नॅशनल हायवेच्या मंजुरीसाठी दिल्लीतून परमिशन घ्यावं लागते. नगरपालिकेला त्याचा अधिकार नाही. 2 रस्ते सोडले तर धूळमुक्त पंढरपूर म्हणून तुम्ही म्हणू शकता. विनाकारण उठायचं, धूळ 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 दिसायची. मग आंदोलन करा की नगरपालिकेवर. तेव्हा आंदोलन करताना तुम्हाला जनता दिसत नाही, तुम्हाला काही दिसत नाही. तुम्हाला जनता कधी दिसती, तुम्हाला लोकांचं हित कधी दिसतं? फक्त निवडणूक लागली की मालक. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. फक्त उठायचं, निवडणूक लागली की यायचं आणि ॲक्टिव्ह झाले हे आपला नेता ॲक्टिव्ह झाला, आणि नंतर कुठं असतो डिॲक्टिवेट. अरे मग बाकीच्या जनतेने करायचं काय? मग त्यावेळेस खरं तर जनतेला परिचारक कुटुंबांनी आधार दिलेला आहे. हे लोक फक्त भावनेच्या आरी जाऊन तुम्ही कोणतेही पाऊल उचलू नका. ही निवडणूक तुमच्या विकासासाठीची आहे, ही कुणाचं पुनर्वसन करायची निवडणूक नाही. माझी एवढीच तुम्हाला सांगायचं आहे. मालक ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यांच्या पार्टीत असेल, समाजासाठी असेल, त्यावेळेस सत्ता कायम आत्ता भाजपच्या माध्यमातून होती, परंतु आम्ही आंदोलन छेडलं. आमचं गणेश जाधव एक सहकारी आमचा मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसला होता. त्यावेळेस आम्ही काही प्रमुख मागण्या मागलेल्या होत्या. फडणवीस साहेबाला येऊ द्यायचं नाही आमच्या मागण्या झाल्याशिवाय. पंढरपूर शहरातल्या पुरतं बोलतो बरं का मालक मी, आरक्षणाच्या विषयाबद्दल तो बोलणारच नाही, का तर तो विषय वरच्या लेवलला होता एकदम. पंढरपूर शहरातल्या मराठा समाजाच्या आमच्या काही मागण्या होत्या, प्रमुख मागण्या होत्या, त्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही असं ठरवलं होतं, जर मागण्या मान्य करत असाल तर तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेला या. मालक फडणवीस साहेब स्वतः ब्राह्मण समाज असून सुद्धा आमच्या सर्व मराठी समाजाच्या मागण्या त्यांनी त्वरित मान्य केल्या, आणि मी तुम्हाला देतोय तर तुम्ही का घेत नाही? एक गट लगेच बाजूला पडला. आता फडणवीस द्यायला आता मुद्दाच काय मांडायचा? मग घाला गोंधळ, घ्या गो बोलवून, समाजाला बोलवून घ्या, मिटिंगा घ्या, काय पण करा, हाणून पाडा. समाजाच्या मागण्या मान्य झाल्या असेल नसेल, पण तुम्ही हाणून पाडा, त्यांना येऊ देऊ नका इथं. एवढंच फक्त आम्हाला सांगितलं जायचं आणि आम्ही ती येड्याने करत बसायचो. परंतु ज्यावेळेस आमच्या त्याच वेळेस शनी लक्षात आलं की फडणवीस साहेब आमच्या मराठा समाजाची मागणी पूर्ण करतायत, मराठा समाजाची मराठा भवन देतात आम्हाला. मालक मराठा समाजाची जागा जी दिली आहे ना, पंढरपूर शहराची मध्यवर्तीची जागा आहे, आज त्या जागेची कमीत कमी 40 कोटी रुपये किंमत होऊ शकते. एवढी मौल्यवान जागा आम्हाला आम्हाला दिली आहे, फडणवीस साहेबांनी दिली. त्यासाठी पाठपुरावा
स्वतः मालकांनी केला होता, पण मालकांचं म्हणणं एक होतं की मी पिक्चरमध्ये येणार नाही, मी स्वतः कुठं दिसणार नाही, का तर माझा काहीतरी स्वार्थ दिसतो का, म्हणून फक्त मालक मागे राहिले. आणि तुमची मागणी योग्य आहे फडणवीस साहेब, ही मागणी पूर्ण करावी, ही मालकांचा शब्द मी स्वतः माझ्या कानानं ऐकला आहे. आणि आमदार साहेबांनी सुद्धा पाठपुरावा केला होता, ही मागणी मान्य करा. समाजाच्या लोकांना, गोरगरीब समाज आहे आमचा, त्याच्यासाठी लग्न कार्य करायचं म्हटलं तर आपल्याला माहीत आहे, सर्वांना माहीत आहे, एखाद्या लग्न कार्य करायचं म्हटलं तर कमीत कमी 25-30 हजार रुपये भाडे असतं. परंतु ते झाल्यानंतर आम्हाला माहीत आहे, आणि आम्ही काय फक्त मराठा समाजाला देणार नाही, मराठा समाज हा मोठ्या बंधूप्रमाणे कायम वागत आलेला आहे मालक. त्यासाठी इतर समाजाला सुद्धा आम्ही ती जागा कुठल्याही कार्यासाठी असू, नाम मात्र स्वच्छता आणि लाईट बिल एवढं मात्र द्यायसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मालक. त्यासाठी तेव्हा हला असेल ते आमचं. आणि हे कोणी दिले आम्हाला? फडणवीस साहेबांनी दिले. कोण आहेत फडणवीस साहेब? तर एक ब्राह्मण समाजाचे. कायम टीका, अमुक ब्राह्मण तमुक ब्राह्मण. अरे कशासाठी? विकासाचा दृष्टिकोन बघा, त्यांच्या डोक्यात विचार आहे. तुम्ही फक्त काय करता, ॲक्टिव्ह मोड कधी होता की फक्त इलेक्शन स्वार्थ, ह्याच्यासाठी नाही. मालकांनी कायम पंढरपूरच्या विकासाचं ध्येय धोरण आम्ही स्वतः बघितलेलं आहे. म्हणून माझी सर्व बंधूंना विनंती आहे, कुठलाही समाज किंवा कुठलाही हा भडकाऊ नसतो, त्याला विनाकारण फूस कोणतरी लावत असतं, त्यातली ही मंडळी विरोधातली. कोणताही समाज हा गुन्ह्या गोविंदाने एकमेकाबरोबर राहत असतो. कुठं ऐकून आलं का म्हाड्याची ना अजून कोणाची भांडणं झाली, अमुक शिंताची भांडण झाली, कुठला तर नेता तिथं ठिणगीन टाकून गेल्यानंतर ती भांडण लागलेली आहे. आणि ही विरोधकांनी आजपर्यंत केलं आहे. विकासाचं एक काम आता मला सांगायचं होतं, ज्यावेळेस ही निवडणूक झाली, तीन सरकार आपलं बसलं 3च वरती, त्याच्यानंतर करणार अशा गोष्टी होत्या. आता आम्ही अजित पवार गटामध्ये सत्तेत सहभागी होणार, आता आम्ही विकास करणार. परत नंतर ऐकून आलं 2 दिवसात शिंदे साहेबांकडे जाणार. परत नंतर मालक आम्हाला तिकीट द्या, भाजपमध्ये येतो. एक फक्त पक्ष सांगा. आणि आम्हाला काय सांगितलं जातं, आता शंकर सुरवशी तिथून फुटला, एक गद्दार निघाला, गद्दार निघाला. अरे पण मी जिथं आहे ना तिथं आम्ही इमानदारीच केलेली आजपर्यंत मालक. मग गद्दार आम्हाला म्हणता, आणि तुम्ही किती पक्षी फिरले, तुम्ही कोणाकोणाचे पाय घासले, दरवाजे उंबरटे झिजले, हे कधी सांगणार आहे का नाही? मग गद्दार खरं कोण आहे हे तुम्ही ठरवावं. आम्हाला कायम गद्दार, तुमच्यापाशी राहिलो की आम्ही इमानदार राहतो, आम्ही बाहेर गेलो की आम्ही गद्दार ठरतो. मला हेच आमच्या कपाळावर मारायचा प्रयत्न केला, परंतु मी त्या तालमीत शिकलेलो आहे. मला ती बोलायला लावू नका, मी बोलायला लागलो तर काय भरपूर बोलता येईल. मला एकच आहे, मालकांच्या दृष्टिकोनातलं पंढरपूरची बघायचं असेल तर आपल्याला येत्या 2 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर येईल. श्यामल काकू आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. आम्ही इथं सर्वजण कमळाच्या चिन्हावर, काही ठिकाणी आम्हाला कबशी घ्यावी लागली, त्या कबशीच्या बटनासमोर येत्या 2 तारखेला आपण भरभरून मतदान करावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि एक राहिला अजून एक मुद्दा, मला आमच्या ग्रामीण भागातील मुलींसाठी एक फडणवीस साहेबांनी अजून एक गोष्ट आमच्यासाठी केलेली आहे बरं का. मुलींचं वसतिगृहासाठी आज निधी मंजूर आहे, त्याचं पण काम चालू आहे. म्हणजे मराठा समाजाला असेल, कोणत्याही समाजाला असेल, हो म्हणजे कोणत्याही समाजासाठी मला दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. हे सरकार काय फक्त एका अमुक विशिष्ट जातीसाठी अमुकसाठी काम करत नाही. हे सर्व समावेशक सरकार असलेलं सरकार आहे. आणि विषय राहिला मला कसं आहे, ठीक आहे ते म्हणतात की आम्हाला निवडून द्या. तुम्हाला निवडून दिलं, निधी कुठून आणणार आहे? हाही विकून टाकले, हातात असलेलं. वर सरकार आहे का काय यांच्याकडं? आपल्या भाजपचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे. मालक एवढे मोठे आहेत, मालक आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून किती पण निधी आपल्याला आणता येईल. पंढरपूरचा विकास कसा करता येणार नाही सांगा? हे टीका करतात, काय विकास केला? चला उपनगरात हात धरून दाखवतो, पंढरपूरच्या उपनगरातले रस्ते ही दाखवा काय आहेत ती. विकासात झालं नाही. तुम्ही ज्या रस्त्याला राहता तिथं तर बघा कसा झालेला रस्ता ती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज गल्ली बोळात रस्ते झालेले आहेत. कुठं रस्ता राहिला? जिथं रस्ता राहिले असेल तिथं न्याय द्यायची भूमिका पहिल्यांदा मालकांनी दाखवून दिली आहे की आजपर्यंत न झालेल्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला ही सत्ता आलेल्या रस्ते करायचे, तिथल्या योजना सगळ्या बघायचे. 4था टप्पा देण्याचं चालू आहे. प्रत्येक भाग आज पंढरपूर शहरातला, उपनगरातला असेल, शहरातला असेल, तो भाग घेतलेला आहे. आणि जिथं पहिला खराब झालेला आहे तिथं सुद्धा त्यांनी तरतूद करून दिलेली आहे मालकांनी, आमदार साहेबांनी. एक विनंती आहे, विकासाच्या बाजूने उभं राहावं. भावनेचा मुद्दा हा काही विकास नसतो. भावनेवर पोट भरणार नाही किंवा विकास होणार नाही. विकास हा फक्त पैसा निधी आल्यानंतर विकास होणार आहे. म्हणून विनंती कळकळीची, येत्या 2 तारखेला मायबाप बंधूंनी 2 तारखेला कमळाच्या बटनासमोरील बटन दाबून आमच्या सर्व मित्रपक्ष असतील, आमची जनता पार्टी, मंगळेश्वर विकास आघाडी असतील, उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावी, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती.